ओम शांती. मराठीमध्ये बोललं चालेल ना? ज्यांना मराठी कळत नाही त्याने वर हात करावं. का? तर ते कोणी नाही येत. तर आज या वाळूजमध्ये, आज या वाळूज परिसरामध्ये एका अनोख्या विश्वविद्यालयाचं भूमिपूजन झालेलं आहे. परम आदरणीय संतोष दिदीजींच्या शुभ हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते, ज्यांच्यावर ईश्वराचा वरद हस्त आहे, अशा दिदींच्या हाताने याचं भूमिपूजन झालेलं आहे. याला फार महत्व आहे. जसं रामदासांनी सांगितलं आहे, सामर्थ्य आहे चळवळींचे, जो जे करील तयांचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. आणि आज भगवंताचं ज्याच्यावर अधिष्ठान आहे, अशा दिदीच्या हाताने याचं भूमिपूजन झालेलं आहे. तर एका वर्षाच्या आत ही इमारत या ठिकाणी उभी राहील, याच्यामध्ये काही संशयच नाही आहे, काही संशय नाही आहे. एवढे सर्व आत्मे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि याच्या मागे काय आहे? परमात्माची शक्ती फार मोठं आज काम करत आहे. ईश्वरीय शक्ती हे निर्मितीचं काम करत असते, निर्माण करायचं काम परमात्मा करत असतो. आणि परमात्माने धर्मग्लानीच्या वेळेला, जेव्हा धर्मग्लानी होती, मनुष्य दुःखी अशांत झालेला होता, आणि सर्व जगातला मनुष्य जो कितीही शिकलेला सुशिक्षित असू द्या, आज मनुष्य शाळेमध्ये शिकून फक्त सुशिक्षित होतो, तो सुसंस्कृत होत नाही. तो सुसंस्कृत होत नाही, हे प्रॅक्टिकल दिसत आहे. आज या हॉस्पिटलमध्ये मला एक डीन भेटले, मेडिकल कॉलेजचे रिटायर्ड डीन होते. ते म्हटले, भाई मी रिटायर्ड झाल्यावर माझी इच्छा होती की भारतातल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये 6-6 महिने विनामूल्य सेवा द्यायची. तर ते म्हटले, मी दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद, मुंबई, मद्रास सगळ्या ठिकाणी मी 6-6 महिने फ्री सेवा केली. परंतु प्रॅक्टिकली जेव्हा मी पाहिलं, तर ते म्हटले, आज भारतातल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये नॉन ऑपरेटेड बिलं केली जातात. तर मी म्हटलं, सर नॉन ऑपरेटेड बिलं म्हणजे काय? तर ते म्हटले, छोट्या गावातून जेव्हा मोठ्या गावात, मोठ्या शहरामध्ये एखादा पेशंट येतो, कित्येक वेळेला गोळ्या औषधं देऊन तो पेशंट बरा होऊ शकतो, परंतु तो मोठ्या हॉस्पिटल आला म्हणून त्याचं ऑपरेशन मॅनेज केलं जातं. म्हटले, सगळे रिपोर्ट मागवले जातात, मॅनेज केलं जातं, ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला आत घेतलं जातं, त्यांचा वरवरचा अवयव फाडला जातो, आतमधला चांगला असतो तो तसाच ठेवला जातो, आणि लाखो रुपयाची बिलं नातेवाईकांच्या हातामध्ये दिली जातात. आणि आज हे मी प्रॅक्टिकली पाहतो. असं का का म्हटलं? तर मी म्हटलं, याच्या डॉक्टरांचा दोष नाही आहे. आज इंजिनियर लोकांची तीच अवस्था आहे. आज मोठमोठे IAS ऑफिसर, त्या ऑफिसर लोकांची सुद्धा हीच अवस्था आहे म्हटलं. आणि याचं कारण काय आहे? की डॉक्टरांना डॉक्टर घडवत असताना फक्त मेडिकलचंच ज्ञान त्याला दिलं गेलं, शरीराची ॲनाटॉमी फक्त त्याला शिकवली गेली, परंतु त्याला चारित्र्याचं ज्ञान दिलं गेलं नाही, त्याला नीतिमत्तेचं शिक्षण दिलं गेलं नाही. त्यामुळे तो नुसता डॉक्टर झाला, परंतु चारित्र्य संपन्न डॉक्टर झाला नाही. नुसते इंजिनियर झाले, परंतु चारित्र्य संपन्न इंजिनियर झाले नाही. नुसते क्लास 1 ऑफिसर झाले, परंतु चारित्र्य संपन्न ऑफिसर निर्माण झाले नाही. आणि ते करण्याची आज जगामध्ये फार मोठी आवश्यकता आहे. आणि ते एवढं मोठं न झालेलं काम करायची जबाबदारी ही प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने घेतलेली आहे. आणि या विद्यालयामध्ये, अरे औरंगाबादमध्ये काय नाहीये, कुणाला इंजिनियर व्हायचं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेज आहे, MGM आहे, कोणाला डॉक्टर बनायचं तर मेडिकल कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे, इथे सर्व काही आहे. परंतु वाळूच्या माणसाला
इथल्या एखाद्या बहिणीला जर देवी बनायचं असेल तर कॉलेज आहे का? हा, नाही म्हणू नका, आहे. त्याचंच तर आज आपण भूमिपूजन करतो, समजलं ना? त्याचं तर आज भूमिपूजन होतंय. इथल्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पुरुषाला, एखाद्या मुलाला वाटलं की मला डॉक्टर इंजिनियर नाही, मला देवता बनायचं आहे, तर त्याच्यासाठी हे ईश्वरीय विश्वविद्यालय आहे की इथे स्त्रीला लक्ष्मी आणि पुरुषाला नारायण बनवलं जातं आणि बनवणारा परमात्मा या ठिकाणी आहे. फार मोठी प्रचंड अशी ईश्वरीय शक्ती आज जगामध्ये काम करत आहे. अरे इतकी लाखो लोक जर त्या ईश्वराचं आवाहन करत आहे, बडी देर भई नंदलाला तेरी राह तके बिजवाला, आम्ही तुझी वाट पाहतोय, फार उशीर झाला, आम्ही खूप अशांत झालेलो आहोत, दुःखी झालेलो आहोत, पुन्हा आम्हाला सुख शांती देण्यासाठी ये, असं ईश्वराचं आवाहन आज हजारो लोक, लाखो लोक करतायत. तर मग काय आज परमात्मा नुसताच वर बसलेला असेल का? त्याला सांगितलं, छोड दिजे आकाश सिंहासन इस धरती पर आजा रे. हे ईश्वरा, आता तुझं आकाशातलं सिंहासन सोडून दे आणि या धर्तीवर ये. इथे अनाचार, अत्याचार, पापाचार फार वाढलेला आहे. तेव्हा ईश्वराचं आवाहन केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला या कलियुगाची अवस्था अशी झालेली आहे की आज दिवसेंदिवस दुःख, अशांतता वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस रोग वाढत चाललेले आहेत. सर्व हॉस्पिटल आज हाऊसफुल झालेली आहेत, समजलं? कारण त्यांना जेवणामधूनच विष मिळतंय, समजलं ना? आज जो भाजीपाला आपण ताजा भाजीपाला म्हणून आणून खातो, परिस्थिती कशी आहे? त्या भाजीपाल्यावरची किडी मरावी म्हणून त्याच्यावर रासायनिक द्रव्याची फवारणी केली जाते. आणि ती रासायनिक द्रव्याची फवारणी ज्या झाडावर केलेली आहे, ज्या पानांवर दिलेली आहे, तीच ताजी भाजी म्हणून आपण घरी आणतो आणि पाणी मारून ते रासायनिक द्रव्य, केमिकल त्याच्यावरचं जात नाही आणि आपण आरामात ते केमिकलद्वारे ते विष ग्रहण करत असतो. त्यामुळं आज रोगाचं प्रमाण सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. तर या सर्व प्रक्रियेमध्ये आज फार मोठ्या परिवर्तनाची फार मोठी आवश्यकता आहे. या कलियुगाची अशी अवस्था झालेली आहे की या कलियुगाचा विनाश जर करायचा असेल ना, तर फार वेळ लागणार नाही. आज रशिया, अमेरिका यांनी एवढी अण्वस्त्राची निर्मिती करून ठेवलेली आहे की रशियाच्या प्रेसिडेंटने सांगितलं की एक काय 13 पृथ्व्या नष्ट करायची ताकद आज रशियाकडे आहे. एक काय अशा 21 पृथ्वी नष्ट करायची ताकद आज अमेरिकेकडे आहे. मानव सृष्टीला नष्ट करायला फार वेळ लागणार नाही. हिरोशिमा, नागासाकीवर जो अणुबॉम्ब टाकला होता ना, वास्तविकरित्या काही गरज नव्हती. हिटलर, जर्मनी, जापान हे शरण आले होते अमेरिकेला, काही गरज नव्हती बॉम्ब टाकायची. परंतु अमेरिकेला हे टेस्ट करायचं होतं की अणुबॉम्बचा काय परिणाम होतो, फारसा परिणाम होत नाही. त्या अमेरिकेला टेस्ट करायचं होतं. तिकडे हिटलर शरण आलेला होता, तरीही अमेरिकेने त्या हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. का? त्यांना टेस्ट करायचं होतं का काय होतं? लाखो लोक मेली आणि यांची टेस्ट झाली, समजलं? यांची टेस्ट झाली, तिकडे लाखो लोक मेली. आजही त्याचे परिणाम ते सोसत आहेत. आणि त्यावेळच्या त्या वैज्ञानिकांनी 2 मेगाटन पॉवरचा अणुबॉम्ब टाकला होता. आणि आजचे वैज्ञानिक त्याला, समजा ना, आजचे वैज्ञानिक जे आहेत ते त्याला बेबी बॉम्ब म्हणतात. काय म्हणतात? बेबी बॉम्ब. 2 मेगाटनचा बॉम्ब टाकला. यांनी बाबा बॉम्ब 2,000 मेगाटनचे बॉम्ब तयार करून ठेवलेले आहेत. एका बॉम्बमध्ये एक शहर बेचिराख होईल एवढी विनाशाची तयारी झालेली आहे. व विनाशाची जर एवढी तयारी झाली असेल तर काय परमात्मा झोपला असेल का? परमात्मा झोपला असेल का? परमात्माने सुद्धा त्याचं
सतयुग स्थापनेचं काम सुरू केलेलं आहे. इकडे त्यांनी कलियुग नाशाची तयारी केली आणि परमात्माने सतयुग स्थापनेचं काम सुरू केले. 1937 साली परमात्माने ते काम सुरू केलेलं आहे. आणि आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते परमात्माचं कार्य, याचं मुख्यालय माउंट आबूला आहे. माउंट आबूला याचं मुख्यालय आहे. आणि भारतात मोठे आणि छोटे धरून जवळजवळ 8 ते 10,000 सेवा केंद्र अख्ख्या भारतात झालेले आहे. तुम्ही भारतातलं कोणतंही राज्य सांगा, भारतातलं कोणतंही शहर सांगा, आम्ही तुम्हाला ब्रह्माकुमारी विद्यालयाचा पत्ता सांगू का तिथे अमुक अमुक ठिकाणी ब्रह्माकुमारी केंद्र आहे. असं एकही शहर भारतातलं शिल्लक नाही का जिथे ब्रह्माकुमारी विद्यालय पोहोचलेलं नाही. इतक्या तळागाळापर्यंत परमात्माचं सतयुग स्थापनेचं कार्यसुद्धा पोहोचलेलं आहे. आणि ते माउंट आबून सुरू झालं समजा. आणि ही सतयुगाची जी गंगा आहे, ही सतयुगाची गंगा माउंट आबूला उगम पावली. सर्व देशापर्यंत ती जाऊन पोहोचली. ती आबूवरून मुंबईला आली, मुंबईवरून ती औरंगाबादला आली आणि औरंगाबादवरून कुठे आली? आज आपल्या गावामध्ये ती ज्ञानगंगा आलेली आहे. आणि त्याच्याद्वारे या सर्व परिसरातले जे आत्मे आहेत त्यांना सुख, शांती, आनंद, प्रेम हे सर्व काही भरभरून मिळणार आहे. कारण दाता परमात्म्याने ती गंगा तुमच्या दारापर्यंत आणलेली आहे. तर तुम्ही फार भाग्यशाली आहात की आज ही गंगा तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. समजलं ना? तर आता जरा याच्यामध्ये डुबकी मारा. काय आहे? ह्या ज्ञानगंगे जर डुबकी मारली तर आपली आत्मा पावन होणार आहे, तर आपली आत्मा शुद्ध होणार आहे. आणि म्हणून हे विद्यालय सर्व स्तरामध्ये काम करत आहे. याचे 20 प्रभाग आहेत. डॉक्टर प्रभाग आहे, मेडिकल विंग आहे, इंजिनिअरिंग विंग आहे, इंडस्ट्रीयल विंग आहे, शेतकऱ्यांसाठी ग्रामविकास प्रभाग आहे, युवकांसाठी युवकाचा प्रभाग आहे, महिलांसाठी महिलांचा प्रभाग आहे. समाजाच्या 21 अंगामध्ये प्रत्येक प्रभाग या विद्यालयाचा जाऊन पोहोचलेला आहे. आणि प्रत्येक प्रभागामध्ये आता आमच्या इथे ट्रान्सपोर्ट विंगचा पुण्याला फार मोठा प्रोग्राम झाला. जवळजवळ 5 ते 6 RTO आलेले होते. सगळे ST डेपोचे लोक, ट्रान्सपोर्टची सगळी लोक आलेली होती. आणि आम्ही पुण्यामध्ये हा प्रयोग करून दाखवला आहे की राजयोगाच्या द्वारे जर ड्रायव्हर लोकांना जर मेडिटेशन शिकवलं तर ॲक्सिडंटमध्ये फार प्रमाण कमी होतं. हे पिंपरी चिंचवडच्या नगरपालिकेमध्ये विद्यालयाने सिद्ध करून दिलेलं आहे. तर प्रत्येक थरामध्ये विद्यालयाचं कार्य आहे. आज या महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी विद्यालय फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत, नशाबंदी, नशामुक्तीचा राष्ट्रीय प्रोजेक्ट जो आहे तो हा विद्यालय राबवित आहे. अनेकांना, हजारो लोकांना नशेपासून मुक्त करत आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये तब्बल 7 वेळा महाराष्ट्र सरकारचं नशामुक्तीचं पारितोषिक हे ब्रह्माकुमारी विद्यालयाने घेतलेलं आहे. तर असं समाजाला आज आपल्या वाळूजमध्ये जर नशा करणारी लोक असतील तर त्याला कोणतरी मुक्त करणारही पाहिजे ना. तर हे विद्यालय आज आपल्या वाळूजमध्ये काय होतंय? स्थापन होतंय. त्याची वास्तूसुद्धा आज निर्माण होते आहे. समजा कुणाला टेम्परेचर आलं, फार ताप आला, 100च्या वर टेम्परेचर आलं तर त्याच्यासाठी हॉस्पिटल आहे. तिथे जाऊन जरा इंजेक्शन वगैरे घेतलं तर ते टेम्परेचर उतरतं. परंतु वाळूजमधल्या एखाद्या माणसाला जर फार क्रोध आला तर त्याच्यासाठी हॉस्पिटल आहे का? का तिथे जाऊन इंजेक्शन घेतल्यावर उतरल म्हणून? ते हॉस्पिटल इथे नाही. आणि आता हे विद्यालय ते हॉस्पिटल आहे. कोणाला किती क्रोध येऊ द्या, त्याने विद्यालयामध्ये या ईश्वरीय बाबाच्या मेडिटेशनच्या रूममध्ये बसा, लगेच त्याचं टेम्परेचर काय होणार आहे?
डाऊन होणार आहे. असं समाजाला सर्व बाजूने सहयोग देण्याचं कार्य हे विश्वविद्यालय करत आहे. आणि मुलांमध्ये सुद्धा या विद्यालयाचे जवळजवळ भारतातल्या 12 युनिव्हर्सिटी बरोबर ब्रह्माकुमारी विद्यालयाचं टायअप आहे. आणि अनेक शाळा कॉलेजेसमधनं सुद्धा व्हॅल्यू एज्युकेशनचं शिक्षण देण्याचं कार्य आपलं विद्यालय करत आहे. आपल्या नाशिकचं जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे त्याच्याद्वारे अनेक लोकांना डिग्री देण्याचं काम केलेलं आहे. शेकडो रिक्षा चालकांना ग्रॅज्युएट बनवायचं काम हे ब्रह्माकुमारी विद्यालयाने केलेलं आहे. सर्व प्रकारचं कार्य या विद्यालयाच्या द्वारे होत आहे. आणि सगळ्या माता भगिनी भाई लोक ज्याला फार टेन्शन आलेलं आहे, हल्ली अनेकांना फार टेन्शन येतं काय अनेक गोष्टीचं. मला आता साहेब बसले होते तर ते म्हटले, अहो टेन्शन देणाऱ्या फार गोष्टी येतात हो. परंतु मी वाचलंय म्हटले की मी विद्यालयात येऊन मेडिटेशन करतोय, त्यामुळे किती टेन्शन येऊ द्या मला काही टेन्शन येत नाही. तर त्यांनी विद्यालयाचा काहीतरी लाभ घेतलेला आहे तो त्यांनी सांगितलं आणि मी अभ्यासही करतो म्हटले याचा. तर अशा प्रकारे प्रत्येकाने आज विद्यालयामध्ये येऊन याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि जसं आपण ईश्वराची आराधना करतो तशा प्रकारे आत्ताचा जो काळ आहे त्या काळामध्ये ईश्वरसुद्धा तुम्हाला काही द्यायला आलेला आहे. ईश्वराची सुद्धा इच्छा आहे, तो सुद्धा तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलेला आहे. द्यायला तर ईश्वर तयार आहे, परंतु घेणारे काय पाहिजे? तयार असायला पाहिजे. तुम्ही फक्त तयार राहा, परमात्मा भरभरून तुमची झोळी भरणार आहे. आणि त्याच्यासाठी या वास्तूची निर्मिती होते आणि ती सक्सेस होईल आणि तुम्हाला त्याचा लाभ हो असा संकल्प करून थांबतो. ओम शांती. बहुत बहुत धन्यवाद.